स्टेर्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे पहिले महाराष्ट्र क्रीडा संमेलनाचं आयोजन आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण या ठिकाणी दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी आत्मामालिक रेसिडेन्शियल स्पोर्ट अकॅडमी आणि स्टेर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून स्टेर्स फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक आणि स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी चेअरमन श्रीमान सिद्धार्थ उपाध्याय सर उपस्थित होते। सध्या महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रात अत्यंत अग्रेसर असून आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल या ठिकाणी होत असणाऱ्या स्टेर्स फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या क्रीडा संमेलनाप्रसंगी श्री सत्यजित सुधीर तांबे सर आमदार शिक्षक पदवीधर मतदारसंघ नाशिक आणि युवा नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच महाराष्ट्र राज्यातून व देशभरातून आणि विविध जिल्ह्यातून आलेले राज्य स्टेर्स फाउंडेशनचे अधिकारी पदाधिकारी संमेलनासाठी उपस्थित होते। राज्यभरातून व देशभरातून आलेले स्टेर्स फाउंडेशनचे विविध अधिकारी पदाधिकारी समवेत प्रमुख अतिथी सिद्धार्थ उपाध्याय सर यांनी संकुलातील सर्व ठिकाणी जाऊन विविध क्रीडांगणे व सुखसुविधा यांची पाहणी केली। तसेच आत्मामालिकच्या वसतिगृह व्यवस्थापक कार्यालयामध्ये जाऊन वसतिगृहातील विविध उपक्रम व प्रगतीचा आढावा देखील घेतला। पाहणीनंतर आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण हे कुठल्याही प्रकारच्या राज्य राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात अतिशय सुविधायुक्त आणि आध्यात्मिक ठिकाण आहे असे प्रमुख पाहुणे माननीय आमदार सत्यजित तांबे सर यांनी कळवलं। आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सध्या संकुलात सुरू असलेल्या आत्मधून या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं असून शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्माची सांगड घालणारा हा उपक्रम महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांनी राबवला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। या क्रीडा संमेलनाच्या कामी सचिव श्री सुनील शिंदे सर, वसतिगृह व क्रीडा व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, स्पोर्ट अकॅडमीचे सर्व शिक्षक व प्रशिक्षक यांनी विशेष सहकार्य केलंय। पहिल्या महाराष्ट्र क्रीडा संमेलनाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी विशेष कौतुक केलं असून सर्वांनी या प्रकारे क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रयत्न केला तर लवकरच महाराष्ट्र आणि आपला देश ऑलिम्पिकसाठी कुठल्याही क्रीडा प्रकारामध्ये पाठीमागे राहणार नाही असं सांगून सर्वांना पुढील वाटचालीस साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।